RT 2024च्या जे पालक प्रतीक्षा करत होते की ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात होईल, विद्यार्थ्याची नोंदणी सुरू होईल, त्या पालकांच्या परत एकदा निराशा हाती लागली आहे. कारण सलग चौथ्यांदा एका महिन्यात ही तारखेची वाढ करून देण्यात आलेली आहे. शाळेची नोंदणी जी चालू होती, सुरुवातीला सांगितलं होतं की 11 मार्चपर्यंत शाळेची नोंदणी संपेल आणि 12ला विद्यार्थ्याची नोंदणी सुरू होईल. परंतु 11ची 16 झाली, 16ची 22 झाली आणि आता आपण पाहतोय की 22 तारखेची एक नवीन तारीख आपल्याला मिळालेली आहे, ती म्हणजे 25. हे काही सांगणं शाश्वत नाही आहे की यानंतर ही तारीख वाढ होऊ शकते. परंतु आता एकीकडे आपण पाहतोय की शाळाचे ॲडमिशन्स हे पूर्ण होत चाललेले आहेत आणि दुसरीकडं विद्यार्थ्याची ही ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू होत नाही आहे. म्हणून आपण पाहूया की नेमकं RTच्या वेबसाईटवरती जाऊन की आता जी नवीन तारीख मिळालेली आहे ती तारीख काय आहे आणि आपल्याला त्या कुठल्या तारखेच्या नंतर आपल्याला ॲडमिशन्समध्ये विद्यार्थ्याची नोंदणी करता येईल. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती प्रत्येक जिल्ह्यासाठी 25 तारखेपर्यंत शाळेचीच नोंदणी ही आणखीनही सुरू आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्सला आणखीन बराच सारा वेळ आहे. काही कारणं असू शकतात, काही अटकली लावू शकतो आपण की यावेळेस जी काही सरकारी शाळा किंवा निमशासकीय शाळा आहेत या शाळांना आपण प्रवेश घेण्यात येणार आहे, त्यामुळे शाळेची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे शाळेच्या मॅपिंगला वेळ लागू शकत असेल. तो झाला एक भाग. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर समजा मार्च महिन्यामध्ये जर नुसतं शाळेच्या नोंदणीला वेळ गेला तर एप्रिल महिना पूर्ण विद्यार्थी नोंदणीमध्ये जाईल आणि पुन्हा मे आणि जूनमध्येच काय ते ॲडमिशन्स प्रक्रिया सुरू होईल. तोपर्यंत शाळाही भरलेली असतील, वर्ग भरलेले असतील. ज्यांचा नंबर नाही लागला RTमधनं अशा पालकांना आता प्रश्न उभा राहील की ॲडमिशन्स कोणत्या वर्गात कुठल्या शाळेत घ्यायचं. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की RTच्या नादाला न लागता, वाट न पाहता तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन्स करून घ्या आणि तुमच्या पल्ल्याचं सीट ही बुक करून घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.